परंतु बॅटिंग लाईनअप पूर्णपणे अडकला. 18 बॉलमध्ये 19, त्यानंतर 14 बॉलमध्ये 13चं इक्वेशन, त्यानंतर 12 बॉलमध्ये 13 ऑल आउट. जिंकलेला सामना गमावलाय. तो प्रेशर निश्चित असेलच मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेअर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन. ते माइंडसेटमध्ये तेच खरं तर चालू असतं, कारण लगेच इन ॲक्शनमध्ये सामना ऑन झाला विहान 11 संघासाठी. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. मागील मॅचमध्ये काय झालंय ते विसरावं लागेल दोनही संघांना, कारण दोनही संघांना पहिला सामना जिंकण्यासाठी खेळायचं. या मॅचमध्ये पहिला सामना गमावला हरेश मालीच्या खरं तर खुशी 11नं, आणि त्यानंतर या मॅचमध्ये विहान 11नं नुकताच सामना गमावला. म्हणजे 2 गुणांसाठी दोन संघ आता एकमेकाच्या विरोधात खेळतायत पहिला विजय मिळवण्यासाठी. दुसरा बॉल स्वीप केलाय, रदारमध्ये बॉल स्वीप करत असताना लॉंग लेग मध्ये चाललाय. हरेश मालीच्या बॅट मधून येतो चौकार. कलात्मकतेनं वळवला हा बॉल, वेगवान पद्धतीनं चौकार देतोय. धावसंख्या 4, बॉल संपले 2. मागील मॅच मध्ये दडपण या मॅच मध्ये दिसेल का विहान 11 की तेज उगारून नव्यानं फार चांगला खेळ करेल. फुल टॉस बॉल, त्यावरती स्वीपरला. हा येतोय हरेश मालीच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. तिसरा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंच सांगतायत, त्यानंतर मेन पंच देखील सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव सक्त ताकीद दिले. यानंतर दुसरा बाउन्सर आपण वापरू शकत नाहीये त्या या षटकामध्ये. धावसंख्या ती टोटल 9 आकड्यावर. 3 बॉल संपलेत, 9 धावा आहेत. खोलात टाकलेला बॉल, त्यावरती मोठा फटका लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. मॅन इन फॉर्म हरेश मालीच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा हरेश मालीचा षटकार. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच मध्ये विवेकचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळते. बॉलच्या मेरिट नुसार खेळ आता करतोय हरेश माली. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती 16 आकड्यावर. पहिलं षटक पहिल्या मॅच मध्ये देखील विवेक महागडा ठरला, त्यानंतर यशनं कमबॅक केलं. या मॅच मध्ये देखील महागडा ठरलाय विवेक. हवेत बॉल, हवेत केलेत फलंदाज, स्वतः जज करताय क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप केले, जीवनदान मिळालंय. या षटकात देखील धावा आल्या टोटल 2. टोटल धावा आल्या या षटकात 18. मागील मॅच मध्ये देखील 18 धावा खर्च केल्या विवेकनं. या मॅच मध्ये देखील धावा खर्च केल्या 18. टोटल एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 18. टॉस जिंकल्यानंतर टीम विहान 11 संघाची धावसंख्या. प्लेअर ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो. बॉलिंग मार्क वरती 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च करत 3 फलंदाज बाद करणारा दिनेश ठरलाय त्या मॅचचा हिरो. दिनेश या आपण. एका षटकामध्ये धावसंख्या ती 18. विहान 11चा व्हाईस कॅप्टन बॉलिंग मार्क वरती यश. लाखाच्या वाडीच्या अगोदर सावलेला ना सावल्या 18 धाब्यात मजबूत सुरुवात केली हरीश मालीच्या खुशी 11 मॅच मध्ये. अकोटप्पाचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल शॉट डीप पॉइंट मध्ये हरीश मालीच्या बॅट मधून येतो. आणखी एक दर्जेदार चौकार. अप्रतिम कॅच डीप पॉइंट मध्ये. हाईट फॅक्टर मॅटर करत होता. खरं तर छोटा खेळाडू होता, तिथे जर थोडा उंच खुरा फलंदाज असता तर त्याची ती झेल देखील होऊ शकली असती. चान्स घेतला खरं तर हरीश मालीनं.
छोट्या खेळाडूच्या डोक्यावरून येतो डीप पॉइंट मध्ये हा चौकार. मातक सौंदर्य होतं फटक्यात. 22 धावा आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हरीश मालीचा आणखी एक तडाखा. बॉल सीमा पार होतोय चौकार. मागील मॅचचा हिरो दिनेश 26 ऑन बोर्ड विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. टॉस गमावल्यानंतर यश बॉलिंग मार्क वरती. दोनही बॉल मध्ये 2 चौकार आलेत. पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. तिसरा बॉल ऑन साइडला. एक टप्प्यात अंतर गाठत काऊ कॉर्नर झोन मध्ये येतो हा लगातारचा तिसरा चौकार. हॅट्रिक प्रस्थापित करणारा हरेशचा चौकार. तीन बॉल मध्ये 3 चौकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती. मोठ्या लक्ष्याकडे आता अग्रेसर आहे खरं तर खुशी 11. हरेश माली जबरदस्त खेळतोय या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील 41 ची विस्फोटक इनिंग 18 बॉल मध्ये. या मॅच मध्ये अद्याप तरी 8 बॉलचा त्याने सामना केलाय. 27 धावांपर्यंत तो पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये हरेश मालीची राहिली. 3 बॉल 3 चौकार. बॉल नंबर 4 घेऊन तयार यश. नागपूरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट डीप पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेल फिल्डिंग. रन मिळणार नाही. अखेर 3 बॉल चौकार आल्यानंतर चौथा बॉल निर्धाव फेकला यशनं. धावसंख्या येते 30. बॉल संपले 4 या षटकातील. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. तिसरा सामना ऑनगोईंग मध्ये आपण पाहतोय. बॅकफुलला जाऊन पुन्हा पॉइंट मध्ये रन मिळवण्याचा प्रयत्न आहे परंतु चांगलं कॉलिंग 2 बॅटर्स मध्ये. एकनाथनं थांबवलं. कदाचित रनआउटची शक्यता होती आणि त्याच कारणास्तव जोखीम पत्करवली खरं तर एकनाथनं. रन मिळणार नाही. 1 more डॉट बॉल. 3 बॉल गोलंदाजाच्या विरोधात 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 बॉल मध्ये कमबॅक करतोय यश. 2 बॉल यशच्या नावावरती राहिलेत खरं तर या षटकात. 3 बॉल हरेशच्या नावावरती. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन हुक काढण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग लेगला उडवल्या बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल थांबणार नाहीये. चालला हरेश मालेच्या बॅटमधून. या षटकातील चौथा चौकार. ओव्हर कंप्लीटेड. अंपायर सिग्नल टुवर्ड्स कंप्लीट ऑफ दिस मॅच. स्कोर कार्ड वरती दाबा 34 विदाउट लॉस. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे 34. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा विवेक आलाय. टीमचा कॅप्टन. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यास पहिलं स्पेल खरं तर अपयशी ठरलंय. महागडे ठरलंय. पुन्हा स्वतःवरती विश्वास या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन आलाय सांघिक. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय कल्पेश विवेक. ऑन स्ट्राईक एकनाथ. बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय. जबरदस्त फटका आहे. वेगाचा वापर केलाय. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. अंतिम क्षणी बॉल अडवला जातो 2 क्षेत्ररक्षकांकडून. उचलतोय बॉल फेकतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मिळतात त्या धावा पूर्णपणे 2च्या मदतीने धावसंख्या 36 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल मध्ये वेगवान बॉल होता. पॅड वरती येत होता. फ्लिक केलाय फक्त. चांगली बॅटिंग. बॉलच्या मेरिट नुसार खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये बिहान 11च्या विरोधात. बॅक टू द बॉलर. डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीना धावसंख्या 37. तिसऱ्या षटकाचा खेळ संपण्या अगोदर 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या लक्ष्याकडे पाठलाग खरं तर करतोय. मोठ्या लक्ष्याकडे टीम खुशी 11 देखील चांगल्या स्थितीमध्ये आहेत.
मोठ्या लक्षाकडे अग्रेसर. फुल टॉस बॉल, फटका बसलाय. लॉंगर मध्ये यश जज करतोय आणि ते केली चुकी. महत्वाच्या बॅटरला जीवनदान मिळालंय. हरेश मालीला मिळतंय जीवनदान. तो बॅट्समन तुटून पडला या मॅच मध्ये. टोटल 12 बॉल मध्ये 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याचा कॅच ड्रॉप केलाय यशनं. निराशाजनक स्थिती. मागील मॅचचं प्रेशर या मॅच मध्ये पुन्हा दिसतंय खरं तर विहान 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून. 39 ऑन बोर्ड. 3 बॉल संपलेत. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कटचा फटका. मादक सौंदर्य विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण करून देणारा आहे तो नेत्रदीपक चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडूवाला आहे. ओव्हर कम्प्लिटेड. तिसऱ्या षटकामध्ये एक थोडासा कमबॅक केला करता विवेकने 9 धावा खर्च केल्या. 43 3 षटकांमध्ये. एकही गडी बाद नाहीये. सलामीच्या जोडीनं फार चांगला खेळ केलाय. एक चांगला स्टार्टअप मिळाला या मॅच मध्ये खुशी 11 संघाला. 10 धावा आल्यात ओव्हर नंबर 3 मध्ये. धावसंख्याचे टोटल 44. 44 धावा धावफलकावर. प्रणव आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. 3 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 44. एकही गडी बाद नाही. एक चांगली सुरुवात आहे खरं तर खुशी 11 ची. टॉस गमावल्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात. अकुटप्प्याचा बॉल टॉप एज क्लिअर केलाय. बॉल डीप फाईन लेग ला धावतोय. अखेर बॉल निघून गेला डीप फाईन लेग मध्ये. हरीश मालीच्या बॅट मधून आणखी एक हा येतो चौकार. 15 बॉल मध्ये 42 या धावसंख्येवरती खेळतोय हरीश. पहिली अर्धशतकीय खेळली या स्पर्धेमध्ये. हरीश मालीच्या बॅट मधून येईल का आता यावरती देखील लक्ष आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आला. 48 धावा आहेत. संपूर्णपणे बॅकफुट वरती या मॅच मध्ये पुन्हा एकदा विहान 11. 48 धावा आहेत. पहिली 50 या स्पर्धेची या वर्षीच्या हंगामाची पाहायला मिळेल का. पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. कव्हरला क्लिअर करते बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील सहजरित्या पूर्ण होते. 2च्या मदतीनं धावसंख्या 50 अर्धशतकीय धावसंख्या उभारली ती खुशी 11 आणि वैयक्तिक धावा आहेत त्या हरीश मालीच्या धावा धावफलकावरती 42 नंतर या 44 धावा धावफलकावर. 44 ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये देखील स्वतः जोडल्या होत्या धावा 41. बॅकफुटला जाऊन वेगवान फटका आहे.
डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. वाईड थ्रो, खूपच वाईड राहिलाय थ्रो. आणि इथे मात्र दुसरीच्या शोधात 2 देखील कंप्लीट होत आहेत. शेखर पण समाजातून आलं नाही तिकडे. 2 कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 52. 17 बॉल मध्ये 46 या धावसंख्येवरती खेळतोय हरेश माली. पहिली अर्धशतकीय खेळली, पहिली हाफ सेंचुरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 46 या धावसंख्येवरती नाबाद आहे. ऑन स्ट्राईक हरेश माली. प्रणव ऑन द मार्क. अकुटाप्पाचा बॉल, हरेशचा फटका. बालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये या षटकारानं पहिली अर्धशतकीय केली. जोरदार टाळ्याने स्वागत करा. हरेश मालीनं पहिल्या 50चा मान मिळवलाय. BJPL 2026 मध्ये विस्फोट कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग केली हरेश मालीनं. वेल प्लेड, अप्रतिम केलाय. 52 धाव्यांवरती तो पोहोचलाय. आदरणीय समीरजी ठाकरे संघ मालक कडून 251चं कॅश प्राइज आलंय हरेश मालीसाठी. 58 धावा धावफलकावरती जबरदस्त केलाय. मी मगाशीच उल्लेख केला, हरेश माली या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी करणार का? कारण मागील मॅच मध्ये 41 वरती तो नॉट आउट राहिला. त्याने संघर्ष केला, अंतिम क्षणापर्यंत तो लढला अक्षरशः. आणि या मॅच मध्ये मेहनतीचं फळ नेहमी खऱ्या अर्थानं चांगलं असतं. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. मागील मॅच मध्ये मेहनत केली आणि त्याचं फल खऱ्या अर्थानं एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवतोय तो खुशी 11. 52 वैयक्तिक, 58 सांघिक धावा आहेत. बॉल नंबर 5. बॉल नंबर 5 पुन्हा बॅक टू द बॉलर. प्रणवनं कमबॅक केलाय बॉलवरती. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, शेष बॉल येतोय. 5 बॉल संपलेत या षटकातील. 58 आहेत. आदरणीय सरपंच ग्रामपंचायत बालिवडीचे सरपंच सन्माननीय मनोहरजी वाघमारे साहेबांचं आगमन व्यासपीठावरती, त्यांचं देखील मी सहर्षमय स्वागत करतो. अंतिम बॉल योग्य लेंथ वरती आता यार्कर लेंथ. निर्धाव चेंडू पाहायला मिळत नाहीये, सिंगल मिळते. धावसंख्या 59. 4 षटकांमध्ये आता एका षटकाचा खेळ बाकी आहे. चार षटकांमध्ये धावसंख्या 59. अंतिम स्लॉटच्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर नंबर 5 मध्ये आलेत. बॉलिंग मार्क वरती शेखर. कमबॅकिंग स्पेल अभय. किमान 4 ते 5 धावसंख्या, त्यानंतर 65 ते 70 धावा चेस करण्यासाठी बिहान 11 सज्ज होईल. किती धावांचा टार्गेट? हरेश माली काय खेळतोय या मॅच मध्ये? 20 बॉल मध्ये 53. गिलास बॉल लिव्ह केलाय हरेशनं. व्हाईट बॉलची सांगत होते पंच गौतम सर सांगतायत. एक्स्ट्राची धावसंख्या 60. खुशी 11चे संयोजक आदरणीय रोहित दलवी थेट सुधागड पालीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये हरेश मालीच्या बॅट मधून. मॅन इन फॉर्म मध्ये खरं तर आजच्या दिवसामध्ये. नेक्स्ट मॅच SB 11 आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11. SB 11 आणि अन्वी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. हरेश मालीचा हा सौंदर्यात्मक फटका डीप पॉइंट मध्ये. ट्रेडमार्क शॉट हरेश मालीचा षटकार.
बहात्तर धावा धावफलकावरती. 4 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर 2 लगातारचे षटकार एकाच झोन मध्ये टार्गेट केले. चौफर फटकेबाजी झाली आहे. मिस्टर 360 स्टाईलनं खेळला आज या मॅच मध्ये हरीश माली. मैदानाच्या आतमध्ये BGPLचं निमित्त आणि त्यानंतर हाफ सेंचुरी, त्यानंतर 65 धावा वैयक्तिक खेळतोय 22 बॉल मध्ये, विस्फोटक. अतुलनीय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लोबर फुलटॉस बॉल बादची काढा. एक टप्पा घेत विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूवाला. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 72, वैयक्तिक 65 धावा आहेत आणि 4 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती साथ देतो एकनाथ. ऑन स्ट्राईक आलाय. टोटल 23 बॉल या मॅच मध्ये. हरीश 65 धावा जमवल्यात. बॉल नंबर 4 क्लासिकल ड्राईव्ह गॅप मध्ये ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय हरीश मालीचा आणखी एक चौकार. 76 धावा आहेत. अफलातून बॅटिंग. 76 धावा 69 वरती पोहोचलाय 24 बॉल मध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॅटर वरती आले चढवले. कॅच ड्रॉप केली यशनं लॉंग ऑन मध्ये आणि ती कॅच नव्हती तर मॅच होती. पकडा कॅच जिंका. क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये. आम्ही मगाशीच उल्लेख केला. निर्धाव चेंडू आला या बॉलवरती. मगाशीच उल्लेख केला की क्रिकेट जरूर बॅट आणि बॉलचा खेळ आहे, पण तुमची फिल्डिंग अतिशय महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आणखी एक मोठा फटका. हरीश माली थांबायचं नाव घेत नाहीये. अंतिम क्षणी चांगले फिनिशिंग टचेस. बॉल सीमापार चौकार. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 80च्या घरामध्ये आणि वैयक्तिक 26 बॉल. 73 स्क्रीन वरती पाहताय. हरीश माली काय खेळाय. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो या खेळाडूसाठी. 26 बॉल मध्ये 43, 10 4, 4 सिक्सर. स्ट्राईक रेट 280.77. नॉट आउट राहिलाय. जबरदस्त केलाय हरीश मालीसाठी. पुन्हा एकदा एक टाळ्यांचं घरात